महाठक पोलिसांच्या जाळ्यात जाधव कुटुंबाची नाहक बदनामी करणाऱ्या नवनाथ पवारच्या माजलगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 50 लाखांची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या आणि बँकांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या महाठगाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. समाजात स्वतःला प्रतिष्ठित मिळवून घेत समाजात वावरणारा पण प्रत्यक्षात निष्पाप नागरिकांना ब्लॅकमेल करणारा आणि बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा महाठग अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. माजलगाव येथील सुप्रसिद्ध शासकीय कंत्राटदार सौरभ दीपकराव जाधव यांच्या कुटुंबाची नाहक बदनामी करत 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या नवनाथ गणपतराव पवार याच्या माजलगाव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली असून सुज्ञ नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. बीएनएसच्या कडक कलमांनुसार गुन्हा दाखल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात. शासकीय कंत्राटदार सौरभ जाधव यांनी दिलेल्या कायदेशीर फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस अत्यंत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये बीएनएस कलम 308(3), 308(4) जबरदस्तीने 50 लाखांची खंडणी मागणे, बीएनएस कलम 351(2), 352 आणि 35 घरात घुसून आत्महत्या करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन शांतता भंग करणे या गंभीर गुन्ह्याची दखल घेत माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी नवनाथ पवार याला बेड्या ठोकल्या आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? स्वामी विवेकानंद नगर, माजलगाव येथील रहिवासी आणि शासकीय कंत्राटदार सौरभ दीपकराव जाधव वय 32 यांच्या घरासमोर 15 जून 2026 रोजी सकाळी 10:30 सुमारास आरोपी नवनाथ गणपतराव पवार, वर्षा नवनाथ पवार, गणपत बेलाजी पवार आणि बाईचाबाई गणपत पवार यांनी कोणताही व्यावहारिक संबंध नसताना बेकायदेशीररित्या उपोषणाचा बोर्ड लावला. जाधव यांच्या घरात घुसून आम्हाला 50 लाख रुपये खंडणी दे, नाहीतर तुझ्या घरासमोर आत्महत्या करू किंवा तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या देऊन जाधव कुटुंबाला मानसिक त्रासाखाली आणले आणि त्यांची समाजात नाहक बदनामी केली. अट्टल फसवणूकदार, बँका आणि जनतेची लूट. पोलीस तपासात या महाठगाची मोठी गुन्हेगारी कुंडली समोर आली आहे. 1. बँकांची कोट्यवधींची फसवणूक. नवनाथ पवार याने एकाच जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून 2 वेगवेगळ्या बँकांना मॉर्गेज तारण देऊन कोट्यवधींची फसवणूक केली आहे. माजलगावच्या श्री मंगलनाथ बँकेला 10 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी याच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत. 2. जनतेची फसवणूक. तालखेड पंचक्रोशीतील अनेक भोळ्या भाबड्या नागरिकांना लोखंडी गज आणि सिमेंट स्वस्त दरात देतो असे आमिष दाखवून याने लाखो रुपये उकळले आहेत. ब्लॅकमेलिंगच्या धंद्याला पोलिसांचा पूर्णविराम. अनेक बँकांचे आणि लोकांचे पैसे बुडवून पूर्णपणे कर्जबाजारी झालेला नवनाथ पवार हा आपली काळी कृत्ये लपवण्यासाठी आणि सुप्रतिष्ठित जाधव कुटुंबाकडून पैसे उकळण्यासाठी उपोषणाचा हत्यार म्हणून गैरवापर करत होता. मात्र माजलगाव शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे या पांढरपेशा ब्लॅकमेलरचा डाव पुरता उलटला असून तो आता कोठडीची हवा खात आहे. अशा ब्लॅकमेलर्सना कायद्याचा हिसका दाखवणे गरजेचे होते. नवनाथ पवार याने इतरही कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी न घाबरता माजलगाव पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लोकशाही तंत्र. माजलगाव. नवनाथ गणपत पवार वारळा येथील रहिवासी असून तालखेड फाटा येथे माझं दुकान आहे. कशाच दुकान आहे? कृषी सेवा केंद्र हार्डवेअर. केव्हापासून दुकान आहे? एक 15 वर्षापासून माझं दुकान आहे. माझी तुळजाभवानीचे अध्यक्ष चंद्रकांतराव शिरू साहेब यांच्या सोबत चांगला बसताना असल्यामुळे बँकेचे व्यवहार माझे असल्यामुळे माजलगावला माझं येणं जाणं असायचं. किती कोटीचे बँकेचे व्यवहार? बँकेचा माझा 50 लाखाचा व्यवहार आहे बँकेचा. तर तिथं माझी खरेदी विक्री संघाचे सभापती दीपकराव जाधव, माजी सभापती दीपकराव जाधव यांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर आमचं मैत्रीत झालं. मग ते माझ्या दुकानावर यायचे जायचे, मला कधी 1,50,000 असं मदत करायची. जेव्हा तुम्हाला तुमचं स्वतःच बँकेचे व्यवहार 50 लाखापर्यंत होते तर त्यांच्याकडून मदत घेण्याची लाख रुपयाची आवश्यकता काय वाटते? त्यांना माझ्यातले त्यांनी दस्तान्यात गुण ओळखून हे कामाचा माणूस आहे प्लॅटिनच्या हिशोबाने त्यांनी माझ्यासोबत मैत्री वाढवण्याच्या हिशोबाने हे केलं. जेव्हा तुमच्याकडे 50 लाख रुपये होते कर्ज होतं ना बँकेचं, त्याच्यात जागा वगैरे घेऊन दुकान तुम्ही आता म्हणला की व्यवहार होता म्हणजे 50 लाख रुपये तुमच्यावर कर्ज होता की तुमची स्वतःची 50 लाख रुपये बँकेत? नाही, बिझनेस बँकेत नव्हते, कर्ज घेतलेलं होतं. 50 लाख रुपये कर्ज कशावर? हार्डवेअर मशिनरी, त्याच्यावर माझं कर्ज घेतलेलं होतं मी साहेबांकडून. अजून कुणाकोणाची व्यवहार खाती? खाजगी पैसे पावणाऱ्या सावकारांचे घेतलेले बाहेर आहे साहेब. तुमच्याकडे जे कर्जाची रक्कम आहे लोकांची, त्यासाठी तुम्ही जे आहे ते गाव सोडलं. केव्हापासून गाव सोडलं? एक 2 महिने झाले साहेब गाव सोडलेलं आहे. मुलं बाळ तुमच्यावर जे झालं
तुम्ही अगोदर म्हणतात की तुमची ओळख होती दोस्ताना होता, मग बँकेला ठगवण्यासाठी जे आहे तर तुम्ही तुळजाभवानीच्या बँकेच्या चेअरमन सोबत मैत्री केली. 2 कोटीची फसवणूक आहे, 1.5 कोटी तर मीच दिलेले ते व्याजा सगळं ह्याच्या सगळं असे बाय इकडून तिकडून असे सगळे 2 कोटीची फसवणूक आहे जवळपास. 2 कोटी फसवणूक आहे. 2 कोटी रुपये कुठून आणले होते? थोडे व्याजानं आणले, पाहुण्या रावल्याचे, बँकेचे, धंद्यातले पैसे, दुकानामध्ये लोकल सिमेंट गिरायकाचे पैसे, कस्टमरचे पैसे, प्लॉटिंगचा व्यवहार चांगला चालू होता ना, त्या लालचीने इकडे पुढे दिले पुढे कामं करण्यासाठी. त्यांचं म्हणणं यायचं की बाबा आपल्या इथं पैसे उरते, इथं लावू तिथं लावू, असं चालूच होतं ना. तुमचं काय अग्रीमेंट वगैरे पार्टनरशिप झालेलं? विश्वासानं पार्टनरशिप निसार पावते आहेत ना. निसार पावते ते मोठे प्रस्ताव असल्यामुळे ते म्हणायचे आमच्या नावावर राहू दे, आमच्या नावावर विक्री पटकन होती सगळ्या गोष्टी. आणि झाले ना विक्री, त्या सर्कल मध्ये विचारू शकता ना, 1000 लोकांना विचारू शकता ह्यांना कोण पार्टनर होते, कोण यायचे, कोण जायचे प्लॉटिंगवर, रोज जे जमिनीवर कोण यायचे, सगळ्यांना माहिती आहे. आता सध्या तिथे जे प्लॉटिंग घेतली ते पूर्णपणे विक्री झाली. हा पूर्णपणे विक्री झाले. काही प्लॉट राहिले 5-6 प्लॉट प्लॉटिंग मध्ये, थोडेफार प्लॉट आहेत 27 प्लॉट शिल्लक आहेत, ते त्यांच्याच नावाने. तुमच्या हातावर किती प्लॉट? माझ्या हातावर जवळपास 50 आणि 24 70 प्लॉट माझ्या हातावर विकले, बाकीचे त्यांच्या हातावर विकले. मूळ किंमत काय आणि त्याची जेव्हा तुम्ही हे करत होता रजिस्ट्री नोंदणी, त्याचे काय ते शासकीय नियमानुसार काय इथून माग तेच आहे ना, शासकीय नियमानुसार काय किमती त्याची 2 लाख 3 लाख 4 लाख काय जे निघतील. आणि मूळ किंमत किती असायची प्लॉटची? मग किंमत काय समजा जसे आता व्यवहारच आहे ना 10 लाख 8 लाख. आणि शासन दरबारी जे आहे तर कर चुकवण्यासाठी ते काय असेल जे जे आहे तर कुठे रजिस्टर ऑफिसच्या नियमानुसार ज्या किमती निघतात त्याच्या नियमानुसारच केलेलं आहे. मूल्यांकन त्याचं कमी लावलं जायचं आणि मूल्यांकन कमी नाही लावलं जायचं, जे शासनाच्या नियमानुसार. जे प्लॉट आहे त्याची किंमत 10 पटीने जास्त असायची. आता जे काय आहे ते त्या शासनाच्या नियमानुसार चलन भरूनच केलेलं ना साहेब. जे शासनाचा नियम, शासनाची फसवणूक केली म्हणायची. शासनाची फसवणूक धरून प्लॉट जे आहे तर शासनाची फसवणूक करायची आणि विक्री शासनाची करायची, फसवणूक. असा कारभार जे आहे तो प्लॉट विक्रेत्यांचा आहे. आम्ही नाही केला, आम्ही शासनाच्या नियमानुसारच पैसे भरून रजिस्टर केले. आता मला 2 लाखाला मात्र मुळात जे बघा आहे चलन 2 लाखाचं, 2 लाखाच्या प्रमाणात 4 लाखाच्या प्रमाणात 8 लाखाच्या प्रमाणात जे निघेल ते भरलेत ना आम्ही चलन. काय ते विक्री करताना काय त्यात समोरच्या विक्री खरेदीदारांना चलन भरून रजिस्टर दोघांनी तुम्ही संगणमत करून जे आहे ते शासनाची फसवणूक. समजा आम्ही कशाला संगनमत करणार आहेत? आम्ही कशाला? माझीच विश्वास घेऊन माझ्याकडून पैसे घेऊन माझेच व्यवहार त्यांनी कंप्लीट केले नाहीत, माझ्याकडे पुरावा येतो आणि आम्ही ठीक कोणा आहे, तुम्ही तुमचा जो व्यवहार होता तर तुम्ही जे आहे तर बसून जे आहे ते एकमेकाशी संवाद साधून जे आहे हा प्रकरण जे आहे तर तुम्ही जर सुसंवादाने मिटवला असता तर काय काय झालं असतं? 6 महिन्यापासून म्हणतोय ना मी मिटवा म्हणून, मिटवत नाहीत ना ते. आता काही वेळापूर्वी चालू होते जे चर्चा त्यांची. बैठक होती हा ते बैठकीला तुमचे कोण कोण लोक बसले होते? पाहुणे रावळे गेले होते, उपोषण आहे 4था दिवस आहे, मोडून जाईल हे. बघा काय करा व्यवहार. हा. ते म्हणले बघूया, बसू संध्याकाळी बसू उद्या बसू असं ते म्हणतात. समोर बसले व त्यांची जी आहे तर प्रतिमा मलिन करण्यासाठी व स्वतःच जे आहे तर काही लाभ साधण्यासाठी तुम्ही उपोषण करत नाहीत ना? मुख्यमंत्र्याकडे निवेदन दिले की 1 महिना झालाय, पूर्ण निवेदन देत फिरलोय अगोदर 1 महिना, त्यांना पण सगळ्या नोटिसा गेलेले असं रीतसर त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी रीतसर त्यांना गेले. धरून तुमच्यावर जे झालेलं पार्टनर आहे, रीतसर पार्टनर आहे मी, रीतसर पार्टनर आहे आणि त्या हिशोबाने हे केलेले. रीतसर पार्टनर आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत निवेदन दिलेत. साहेब घर सोडून आज 2 महिने मुलं बाळ कुठे आहेत, माझं सोन्यासारखं दुकान होतं यांच्या पायी माझं सगळं उद्ध्वस्त झालेलेच आहेत. सोन्यासारखं दुकान होतं, 2-2 महिने गाव सोडून दिवस भाकरीचं फिरतोय. हे असं कुणी विनाकारण कुणी कोणावर आरोप घेणार नाही ना. कसा घेणार आरोप? कोणाच्या दारात कमून जाऊन बसणार? पूर्वी जे आहे तुम्ही सांगितलं होतं की आमची बैठक चालू आहे थांबा. पाहुण्यांना बोलवलं होतं ना, कुठेतरी तुमचं मॅनेजमेंट जे आहे ते म्हणाले करा व्यवहार देत होतं, करत होतं, चर्चा करूया, त्यांचे पैसे देऊया, असं चालू आहे त्यांची चर्चा चालू आहे पाहुण्या रावळ्यासोबत. आता तुमचं असं म्हणणं आहे की ते देत नाहीत असे म्हटले. हो नाही म्हणालेत ना, आता तुम्ही हे म्हणतात की देतो. पाहुण्या रावळ्याला बोलायले ते करतो ते करतो, चालू आहे चर्चा चालू आहे. 4था दिवस आहे, आज बी आलते ना पाहुण्या रावळे, येते जाते भेटून. पण खूप चर्चा चालू असताना उपोषणला बसण्याची काय आवश्यकता भासली तुम्हाला? उपोषणला बसायची काय माझं ठीक आहे ना, मग ते मिटवलं तर मी उठणार आहे ना. त्यांनी जर माझा व्यवहार मिटवला तर मी उठणार आहे ना. त्यांनी जर माझा व्यवहार मिटवला, माझे जे आहेत माझ्याकडे, त्या हिशोबाने ते म्हणले बाबा ठीक आहे तुझं करतो आम्ही व्यवहार, तर मी उपोषण सोडणार. रीतसर म्हणजे कुठेतरी तुमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे तुमच्या. त्याच्यासाठी माझ्या व्यवहारासाठीच बसलोय ना साहेब दारापुढे. त्यांच्या दारापुढे बसला त्यांची प्रतिमा मलिन करायचा माझा काही विरोध नाही. माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे साहेब, प्रतिमा मलिन करायचा माझा काय संबंध आला? तुम्ही असे प्रतिप्रश्न, एखादा माणूस उपोषण आणि जीव द्यायच्या टायमापर्यंत जातो तर त्याचा काहीतरी असल्याशी थोडंच बसणार आहे. ते कसा बसणार आहे? एखादा माणूस एखाद्या दारात का जाऊन बसत नाही?
त्याचं काहीतरी असेल, कुठंतरी काही असेल तेव्हा असेल ना. तर एखादा माणूस आत्महत्या करील, घर संसार सोडील, गाव सोडील, दुकान बंद असेल, काहीतरी अडचण असेल ना त्याची त्यांच्यासोबत व्यवहारात. का तालुक्यामध्ये तेवढेच माणसं की त्यांचंच घर आहे का मला? अशा अजून किती लोकांची फसवणूक त्यांनी केली? तर मला काय माहिती नाही, माझ्यासोबत झालंय तर मी माझी व्यथा मांडतो. माझा संसार कर्जबाजारी तुम्ही झाल्यामुळे पैसे त्यांना दिले, कर्जबाजारी झालं नाही, उचलून पैसे त्यांना दिले. मग त्याच्यामुळे झालं ना त्यांच्या व्यवहारामुळे. देऊ पैसे देऊ पार्टनरशिप करून त्यांनी मला धोका दिला. म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याची प्रथा. ऋण काढून सणाचा ना विश्वास होता, इथं कमाई व्हायला लागली, पार्टनरशिप पैशाला कमाई व्हायली. किती कोटी रुपयाचा आजपर्यंत त्यांच्यापासून मला फायदा झाला ना 5-25 लाखाचा फायदा झाला. बाकी पैसे त्यांच्याकडेच जमा आहेत माझे. बाकी दिले त्यांनी मला 5-25 लाख रुपये दिले. मला गाडी दिली होती. ती गाडी त्यांच्या विश्वासानं त्यांच्याच नावावर होती. त्यांनी माझ्या लहान मुलावर चोरीचा आरोप करून केसेस करून गाडी वापस आणली. आज मी उपोषणाला बसलोय तर माझ्यावर खंडणीचा 80 वर्षाचे वडील आहेत, त्यांच्यावर आईवडिलांवर खंडणीचा गुन्हा खोटा दाखल केलाय. तरी ना करायचं, माझं जिवंत आहे तोपर्यंत उपोषणाला बसणार. त्यांनी चंद्रकांत शिबी साहेबासमोर सांगितलंय की हा पार्टनर नाही, हा दलाल आहे. PI साहेब होते समोर विचारताना, PI साहेबासमोर सांगितलं दलाल आहे. पण त्या कागदपत्रीवरून ह्याच्यावरून दिसतंय मी दलाल आहे का पार्टनर आहे, हे सगळं सिद्ध होते साहेब. त्यांच्या कागदपत्रामध्ये जे आहे तो तुमच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र तुम्ही पार्टनर त्यांचे आहेत असं कुठे उल्लेख नाही. सर पावतीला लिहून घेणार आणि लिहून देणार, असा लिहून घेणार, ज्याची प्रॉपर्टी घेतली आणि घेणार दोघं म्हणून आहे ना. त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलाच्या नावावर सगळ्या व्यवहार जे आहेत दीपक जाधव यांच्या घरासमोर आता जे आहे तो व्यवहार तुमचे दीपक जाधव सोबत आहे की त्यांच्या मुलासोबत? मुलगा आणि ते सगळे एकत्रच कुटुंब आहे त्यांचं, सोबतच आहे ते राहतात. घर मुलगा एका सोबतच. तुम्ही म्हणतात की माझा व्यवहार जे आहे तो सौरभ जाधव सोबत आहे. हा ती त्यांचे वडील जे आहेत ते राजकीय प्रस्थापित जे आहेत, तर राजकीय येथील जे आहेत आणि येथील जे आहेत राजकीय क्षेत्रात त्यांचं नाव अलौकिक आहे. अशा व्यक्तीला जे आहे मुलाच्या व्यवहारामुळे बदनाम करणे वडिलाला, मुलाच्या व्यवहाराचा नाही, पूर्ण व्यवहार माझ्या वडिलासोबतच झालाय. नावाला मुलगा आहे आणि कारभार पूर्ण वडील बघतायत. माझा सगळा व्यवहार वडिलासोबतच आहे. फक्त कागदपत्री मुलासोबत, म्हणजे मुलाला फिरता येत आहे, बाहेर सोबत येता येत आहे, म्हणून सगळ्या गोष्टी मुलासोबत, कारभार वडिलासोबत. त्यांना कुठं येता जाता येत नाही? येतात आहेत ना ते, काय येता जात नाही. पण आता तुम्ही म्हणतात की तो बाहेर हो, म्हणजे येता जाता येत एवढा मोठा माणूस त्या प्रत्येक रजिस्ट्रीला येणार आहे का? 1 प्लॉटची रजिस्ट्री, 2 प्लॉटची रजिस्ट्री, मुलगा येतोय, जॉब देतोय प्रत्येक वेळेस. आता एकत्र कुटुंब म्हणते काय, थोडे वेगळे थोडेच आहे. एकत्र कुटुंब आहे त्यांचं, एकत्र कुटुंब आहे त्यांचं, एकत्रच आहे ते, एकच आहेत सगळे, म्हणजे काही अडचण नाही त्यांची, ते एकत्रच आहेत. आणि मी त्यांच्याकडे या व्यवहारामध्ये जे आहे तर आज तुमची काय चर्चा झाली? काय नाही, पाहुणे गेले होते, ते म्हणले करूया तर बसूया, काय त्यांचा हिशोब आहे बघूया असं म्हणतात. ते पाहुण्या रावळ्या म्हणतात, माझ्या वेळ म्हणत नाहीत. पाहुणे रावळे जे आहे तुम्ही जे आहे तुमचे पाहुणे रावळे तुम्ही पाठवले तर त्यांनी बोलून घेतलं होतं फोन करून. तुम्ही तुमच्याकडे फोन करून पाहुण्याला त्यांनी फोन करून बोलून घेतला होता. पाहुण्याला तेच फोन करतायत सगळीकडे, या बघा. चंद्रकांत साहेबांना बोलवलं होतं त्यांनी. ते आलते का? हो, मग काय ते काय म्हटलं? चालू आहे म्हणलं चर्चा, करून काढू म्हणलं मार्ग. मार्ग काढू जर तेव्हा म्हणले त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे कुठेतरी सकारात्मक विचार करून जे आहे तर त्यांना काही मुदत द्यायला पाहिजे होते. ठीक आहे ना, मग द्या ना म्हणावं, लेखी सगळं दिलं तर सोडू आपण ऑपरेशन, किंवा तुमचं इतक्या दिवसांनी आम्ही सगळा व्यवहार सोडू तुमचा. त्यांनी जर लेखी दिलं, माझी गाडी त्यांच्या ताब्यात आहे, काही गोष्टी गाडी त्यांच्या नावावर, सगळं काही केलं, करू ना आपण मुदतीवर सगळं. मुलावर कधी चोरीचा गुन्हा दाखल केला? 1.5 महिन्यापूर्वी. 2 वर्षापासून गाडी माझ्याकडे होती. चोरीचा म्हणजे 1 घंट्यासाठी गाडी नेली, वापस नाही आणली म्हणून आरोप केला. इथले मुलं घेऊन गेले 5-25, घरी जाऊन दबावापोटी गाडी जाऊन आणली. कोणती गाडी होती? S11 स्कॉर्पिओ. तर तुमचं जे आहे ते व्यवहार कधीपासून जे आहे तर तुमच्यामध्ये जे आहे तर फूट पडली? 8-10 महिन्यापासून तो हिशोब द्यायला, तेव्हापासूनच नाराज वाढल्या, माझ्या मागे कर्ज वाढलं. मी इकडून तिकडून घेतलेले पाहुणे रावळ्याचे पैसे द्यायला अडचणीत आलो. दुकानाला धंद्यामध्ये अडचणीत आलो, पैसे अडकल्यामुळं दुकान बंद पडलं. बँकेचं कर्ज किती कोटीचं होतं? बँकेचं कर्ज बँकेचं 50 लाख रुपये फाईल आहे ना. 50 लाख रुपयाची फाईल आहे तुळजाभवानी बँकेची. तर कशावर कर्ज दिलेलं त्यांनी? दुकानावर. दुकान आहे, ती दुकानाची जागा आहे, घर आहे, शेती आहे, मॉर्गेज करून दिलेला आहे. त्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी जे आहे तुमच्याकडे आज पैसे नाही, त्या पैसे तुम्हाला उपलब्ध करण्यासाठी जे आहे तर तुम्ही जे आहे तर जाधव यांच्या घरासमोर आज उपोषणाला बसलेला आहे. असं जर अख्खा तालुक्याला माहिती किंवा किती फसवणूक झालेली आहे, समजा अख्ख्या तालुक्याला माहिती, पूर्ण तालुक्याला.
आता आपण जाधव यांची प्रतिक्रिया घेणार आहोत घ्या ना. आणि आपल्या सोबत जे आहेत आता नवनाथ पवार यांची आपण जे आहे ते प्रतिक्रिया घेतली. 100% द्या. आणि न्याय मिळेल ना, आम्हाला न्याय मिळेल ना. घ्या तुम्ही प्रतिक्रिया घ्या. ते होते नवनाथ पवार, हे जे आहेत दीपक जाधव यांच्या घरासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि यांच्या जे आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं काय जाणून घेतलेलं आहे. 50 लाख रुपये तुळजाभवानीचं कर्ज यांनी काढलेलं आहे आणि अनेक पाहुण्या रावळ्यांची जे आहे त्यांच्यावर कर्जबाजारी झाले असल्यामुळे गाव सोडून जे आहे त्यांना बाहेर गावी जावं लागत आहे. त्यामुळे जे आज इथे दीपक जाधव यांच्या घरासमोर उपोषण करीत असताना आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली व त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि मूळ जे आहे ते व्यवहारिक यांचं जे आहे ते वादविवाद आहे. मात्र याच्यामध्ये व्यवहारिक वादविवाद सुसंवादाने न सोडवता उपोषणाचं पावित्र्य अवलंबून करून जे आहे ते प्रतिष्ठा मलिन करण्याचा व स्वतःचा स्वार्थ साधण्याचं जे आहे ते यामधून जे आहे ते कारस्थान होत असल्याचे यावरून दिसून येत आहे. लोकशाही तंत्र माजलगाव.